मुळशी कन्या गीता मॉलसरेंनी अजून एक विक्रम केलेला आहे. खरं तर सागरी जलतरणात एक पुण्याचा झेंडा जर सागरी जलतरणात कोणी रोवला असेल तर मुळशीच्या गीताने. गीता, कौतुक करावं लागेल, कारण की मोठ्या अशा संकटानंतर मोठा दंश झाला, त्यानंतर तू पुन्हा एकदा उभी राहिली आणि थेट इंग्रजांच्या देशात जाऊन झेंडा फडकवला. काय तो थरार होता इंग्लिश खाडी पोहायचा? इंग्लिश चॅनल पोहायला मी म्हणजे वयाची 8 वर्षापासून स्वप्न बघत होते. ते आज माझं पूर्ण झालं. 27 तारखे रोजी मी इंग्लिश खाडी पोहले. 14 तास 31 मिनिटात हे मी पोहून पार केलं आहे. सो मी यासाठी प्रॅक्टिस म्हणजे मी 1 वर्ष झाले रोज 5 तास 8 तास असं पोहते आहे. त्याचबरोबर 12 तास 10 तास असे प्रॅक्टिस सेशन करत आहे. सो मला हा इव्हेंट खूप छान गेला. एकंदरीत इंग्लिश खाडीसह अजून कुठल्या अशा जागतिक खाड्या तू सर केलेल्या आहेत आणि तुझ्या नावावर आज तो विक्रम रेकॉर्ड झालेला आहे? मी इंडियामध्ये तर मुंबईला 32 किलोमीटर 34 किलोमीटर अशा 2 खाड्या पोहल्या आहेत. त्याचबरोबर 21 किलोमीटरची पण पोहल्या आहे. हुगळी नदी म्हणजे कोलकाता साईडला, मुर्शिदाबाद साईडला 19 किलोमीटर 14 किलोमीटर असं इंडियामध्ये बरेच चॅनल्स पोहले आहे मी. पण इंटरनॅशनली हा माझा फर्स्ट इव्हेंट होता. खरं तर अमेरिकेला पण तू एकदा पोहण्यासाठी गेली होती, इव्हेंट होता, त्या आठवणी काय होत्या? मी अमेरिकेला बायथिल ट्रायथिलसाठी गेले होते. तेव्हा मी 12 वर्षाची होते. तर त्यावेळेला ते रनिंग स्विमिंग असा हा तो इव्हेंट होता. आता मला सांग की बाहेरले ट्रायथलनपेक्षा एक सागरी जलतरण अशा आव्हानात्मक प्रकारात आली आहे आणि मागच्या वेळेला जेलीफिशने जेव्हा तुला हे घेतलं होतं, दंश झाला होता, तेव्हा ज्या आठवणी होत्या, नक्की कसा कुठे जेलीफिशनी दंश घेतला होता आणि त्यानंतर एक प्रवास मोठा झाला, इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस उपचार होती, ते काय दिवस होते? मी विजयदुर्गला गेले होते 2022 साली. तेव्हा मला जेलीफिश स्टिंग झाला होता. त्यामुळे माझ्या हाताच्या ब्लड वेसल्स ब्लॉक झाल्या होत्या. त्यामुळे मी 1 महिना हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या हातावर टोटल 11 सर्जरीज झाल्या आहेत. त्यानंतर मी अंदाजे 1 वर्ष स्विमिंग करत नव्हते. त्याचबरोबर मी फिजिओथेरपी वगैरे करून माझ्या हाताला बरं करण्याचा प्रयत्न करत होते. 1 वर्षानंतर जेव्हा मी स्विमिंग चालू केलं तेव्हा खूप अडचणी येत होत्या. म्हणजे माझ्या हातातनं रक्त येत होतं, हात सुजत होता जास्त प्रॅक्टिस केली की. सो हे सगळे बरेच चॅलेंजेस होते. पण मला माझ्या मनात फिक्स होतं की मला इंग्लिश चॅनल पोहायचं आहे आणि त्याचबरोबर बाकीच्याही चॅनल्स पोहायचं आहेत. सो मी तशी प्रॅक्टिस करत गेले. मानसिक कणखरता खूप महत्वाची आहे, तू आता सांगितली. हे मेंटल टफनेस तुला कुठनं आला? वडिलांकडनं आला, आईकडनं आला? काय नक्की त्यामागचं नक्की गुड काय? मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते ऍक्च्युली, तेव्हा मला हे म्हणजे तेव्हा एवढं सगळं सर्जरीज आणि ते सगळं बघून त्याच्यानंतर मला तो मानसिक म्हणजे टफनेस आला आणि ऑफकोर्स माझ्या बाबांकडून ते सगळं शिकली आहे मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागरी जलतरण प्रकार हा ऑलिम्पिकमध्ये नाही, मुख्य खेळाच्या आमच्या प्रभावात नाहीये. तर शासनाकडनं काय अपेक्षा करतेस? कारण की सागरी जलतरण खरं तर खेलो इंडियामध्ये सारखा हा प्रकार आलेला आहे, पण तू शासनाकडनं काय अपेक्षा तुझी? तसं तर हे ऑलिम्पिकमध्ये आहे. म्हणजे 5-10 किलोमीटरचा हा ओपन वॉटरचा इव्हेंट असतो ऑलिम्पिकला. आणि शासनाकडनं मी हेच अपेक्षा करते की आपल्याला जसंच कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स आहे तसंच ओपन वॉटरसाठी पण मदत व्हावी. आपल्याबरोबर तिचे वडील आहेत. मुख्य म्हणजे एक खेळाडूचा पिता म्हणून त्यांना सॅल्यूट ठोकला पाहिजे. कारण काय, एक क्रिकेटपटू पण त्यांच्या घरात जन्मतोय. मला सांगा महेशजी, एक खरं 2 खेळाडूंना खरं तर त्यांचा सगळा खुराक बघणं हे एक मोठं दिव्य, ते कसं पार करतात? काय तर मुलांची इच्छा आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करतातही आहे. त्यामुळं शेवटी मॅनेज करतो. आणि शेतकरी आहे, शेवटी मी शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे कुठल्याही प्रसंगाला सामोरं जातो ना, तसंच मी म्हणजे मुलं दोन्ही चांगले करतात तर त्यांच्या मागं जे काय पाठबळ लागेल ते पुरवतोय. ह्या सगळ्या कामासाठी खरं तर खूप खर्च असतो, कारण की मी पण लंडनला 4 वेळा गेलेलो आहे, स्पॉन्सरशिप घेऊन गेलेलो आहे. गीतासाठी नक्की कोणी तुमच्या पाठबळ दिलं ह्या सगळ्यात महत्त्वाच्या कामासाठी? आम्हाला आधी पहिलं चंद्रकांत दादा पाटलांनी थोडी मदत केली होती. नंतर काही आमचे मित्रमंडळींनी मदत केली, बरीचशा अनिल पवार वगैरे, आमचं वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशननी मदत केली. आत्ता आमचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी थोडी मदत केली. पण या सगळ्यासाठी खूपच जास्त खर्च आहे. तर आत्ता आम्ही ह्या सगळ्याला बरंच लोन पण केलं होतं, लोन करून हे केलं होतं. आमची अशी अपेक्षा आहे खरं तर आम्हाला थोडी स्पॉन्सरशिप याच्यासाठी जर मिळाली तर खूप चांगली मदत होईल. लोन काढून एव्हरेस्टला जातात असं होऊन पाहिलं होतं, पण आता लोन काढून सागरी जलतरणाची पण हौस करणारे खेळाडू आहेत. ह्या खेळाडूला यंदाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा अशीच मराठी मनाची अपेक्षा आहे. संजय दुधाने, महावार्ता, पुणे.